नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिले पीपीपी आधारित असलेले मेडिकल कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट पीपीपी मेडिकल कॉलेज हे कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2025च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या कोणत्या विजेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा पुरस्कार सुपूर्द केला आहे? प्रश्नाचा अर्थ काय आहे की 2025चा जो काही नोबेल शांतता पुरस्कार आहे तो ऑलरेडी एका या ठिकाणी व्यक्तीला देण्यात आलेला आहे, परंतु त्या व्यक्तीने काय केलं आहे तर अमेरिकेचे जे काही वर्तमानमधील अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना या ठिकाणी त्यांचा जो काही देण्यात आलेला पुरस्कार आहे तो सुपूर्द केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मारिया कोरिना मचाडो असं त्यांचं नाव आहे. या विजेत्याने अमेरिकेचे वर्तमानमधील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांना जाहीर करण्यात आलेला किंवा त्यांना प्रदान करण्यात आलेला 2025चा जो काही नोबेल शांतता पुरस्कार आहे तो त्यांना या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच काय करूया, 2025-26 मध्ये जे काही नवनवीन पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. मिस युनिव्हर्स 2025चा जो काही किताब आहे तो या ठिकाणी फातिमा बॉश फर्नांडिस यांना देण्यात आला. इंग्रजी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं नितीन कुशलप्पा एमपी यांना. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्तम दुग्ध उत्पादक पुरस्कार देण्यात आला अरविंद यशवंत पाटील यांना. 2025चा कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार देण्यात आला पॅट्रिशिया स्मिथ यांना. ISB रिसर्च कॅटलिस्ट पुरस्कार देण्यात आला अझीम प्रेमजी यांना. डॉक्टर पाउलोस मार गेग्रोरियोस पुरस्कार 2025 देण्यात आला डॉक्टर तेसी थॉमस यांना. 2026चा पहिला फिफा शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांना. आणि ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार देण्यात आला अनंत अंबानी यांना. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. जानेवारी 2026 मध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑपरेशन स्वदेश. ऑपरेशन स्वदेश नावाचं जे काही ऑपरेशन आहे ते या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं. याच्या मागचा पर्पज काय तर भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणणे या उद्देशाने हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे, अशाच प्रकारे बरेच वेगवेगळे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात येत असतात. मग अशाच ऑपरेशनवरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की ऑपरेशन राहत हे काय आहे तर भारतीय सैन्याने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्यानंतर ऑपरेशन हायची 6 CBI द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन राबवलेलं होतं. त्यानंतर ऑपरेशन फायर ट्रेल हे ऑपरेशन भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी राबवण्यात आलं होतं. त्यानंतर ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन हे ऑपरेशन गुजरातमध्ये अंमली पदार्थ विरोधामध्ये अभियान राबवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन पवन परदेशामध्ये या ठिकाणी शहीदांना भारतीय सैन्याकडून अधिकृत श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यासाठी परदेश मोहिमेमधील या ठिकाणी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन सागर बंधू भारताचे श्रीलंकेमधील या ठिकाणी चक्रीवादळ जे आलं होतं दितवाह त्यांच्यानंतर मदत करण्यासाठी हे भारताचं ऑपरेशन होतं सागर बंधू नावाने. आणि ऑपरेशन सुरक्षा इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारताने आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी काय आहे तर भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा या ठिकाणी जो काही ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953 ला झाली. मुख्यमंत्री आहेत N चंद्रबाबू नायडू.
राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. तर 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुन सागर. आंध्र प्रदेश म्हटलं की एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा, सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रवीण वशिष्ठ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रवीण वशिष्ठ असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन लेटेस्ट झालेले जे काही अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. बिहार विधानसभेचे वर्तमानमधील अध्यक्ष बनलेत प्रेमकुमार. महाराष्ट्राचे नवीन महाअधिवक्ता बनलेले आहेत मिलिंद साठे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कलिकेश सिंग देव यांची नियुक्ती. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी संगीता पिशारोटी. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त बनलेत राजकुमार गोयल. भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेत नितीन नबीन. शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेत गणेश चव्हाण. इंडो तिबेटी सीमा पोलीस म्हणजेच ITBPचे नवीन डायरेक्टर जनरल महासंचालक बनलेत सुरजीत सिंग कपूर. राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे संचालक बनलेत गगन नारंग. आणि केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली, जे की आपण आत्ताच पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. शाया जिंदानी यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, येमेन नावाचा देश आहे. या देशाचे नवीन प्राईम मिनिस्टर पंतप्रधान म्हणून शाया जिंदानी यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. प्रश्न आहे एखादा देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित केलेले पंतप्रधान यांच्याबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीचे जे काही वेगवेगळे नवनवीन या ठिकाणी पंतप्रधान नियुक्त करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. म्यानमारचे नवीन पंतप्रधान बनलेत यू न्यो सॉ. जमैकाचे बनलेत अँड्रू हॉलनेस. थायलंडचे बनलेत अतुनित चार्नविराकुल. फ्रान्सचे बनलेत सेबॅस्टिन लेकोर्नो. मादागास्करचे बनलेत रुपिन फॉर्च्युनाट जाफिसांबो. जपानचे बनलेत साने ताकाची. झेक प्रजासत्ताकचे बनलेत आंद्रेस बाबिस. चिलीचे बनलेत जोस अँटोनियो कास्ट. आणि येमनचे आपण आत्ताच पाहिलं शाया मोहसेन जिंदानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिला नमो पुस्तक महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी इंडियाज फर्स्ट भारतातील पहिला नमो पुस्तक महोत्सव हा जो काही फेस्टिवल आहे, बुक फेअर आहे, तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 7. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या बंदराचे कामकाज तात्पुरते या ठिकाणी थांबवलेले आहे, स्थगित केलेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चाबहार बंदर. मला फक्त एवढंच कमेंट करून सांगा, चाबहार बंदर हे जे काही पोर्ट आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, एवढंच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. एक नदी आहे, त्या नदीचं नाव लिहून घ्या, फिनके नदी. बरोबर. ही नदी कोणत्या देशाची आहे आणि तिला जगातील सर्वात जुनी नदी बरोबर वर्ल्ड्स ओल्डेस्ट रिव्हर म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतर्गत फिनके नावाची एक नदी आहे, त्या नदीला जगातील सर्वात जुनी नदी म्हणून या ठिकाणी नुकतंच डिक्लेअर करण्यात आलं आहे, घोषित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता देश अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता या ठिकाणी बनलेला देश आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काय विचारलं आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता देश बनला आहे. मग स्वाभाविक आहे 1 नंबरला कोण आहे, तर 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला भारत आहे, 3 नंबरला अमेरिका आहे, 4 नंबरला EU आहे. EU म्हणजे काय, युरोपियन युनियन देश बरोबर. आणि 5 नंबरला आहे जपान देश. ठीक आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता या ठिकाणी देश बनला आहे भारत, 1 नंबरचा आहे चायना. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारत आणि कोणत्या देशाने पॅक्स सिलिका भागीदारीवर स्वाक्षरी केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी या ठिकाणी पॅक्स सिलिका जे काही भागीदारी होती त्याच्यावरती सिग्नेचर या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील दोस्ती या त्रिपक्षीय सरावाचे कोणते संस्करण आयोजित करण्यात आलेलं होतं?
11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 17व्या क्रमांकाचं संस्करण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कोणाकोणाचं? भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील दोस्ती नावाचा जो काही त्रिपक्षीय सराव आहे त्याचं या ठिकाणी 17व्या क्रमांकाचं संस्करण आयोजित करण्यात आलं होतं. याच्यामध्ये सहभागी कोण कोण होतं? तर भारतीय तटरक्षक दल, श्रीलंका तटरक्षक दल आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल या तिन्ही देशांच्या दलाचा याच्यामध्ये सहभाग होता. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, अलीकडेच कोणत्या देशाने इजिप्त, लेबनॉन आणि जॉर्डन मधील ब्रदरहुड मुस्लिम संघटनांना दहशतवादी गट बरोबर टेररिस्ट ग्रुप म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अमेरिकेने काय केलं आहे? इजिप्त, लेबनॉन आणि जॉर्डन या तिन्ही देशातील जे काही ब्रदरहुड मुस्लिम संघटना आहेत त्यांना या ठिकाणी दहशतवाद गट म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या IITने जगातील पहिली AI लॅब असिस्टंट या ठिकाणी प्रणाली जी काही सिस्टीम आहे ती डेव्हलप केली आहे, विकसित केली आहे? IIT कानपूर, IIT दिल्ली, IIT मुंबई की IIT मद्रास? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु या ठिकाणी ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दररोज या ठिकाणी व्हिडिओ पाहणं, ते या ठिकाणी लिहून घेणं, करेक्शन करून घेणं, याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा QR कोड आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी QR कोडला स्कॅन करायचा आहे, डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. 96 730 58 600 बरोबर. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर लगेच काय करूया,